हॅलो डिअर स्टुडंट, आज पण तुमच्यासाठी 2 क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. जसं आधी सांगितलेलं आहे त्या टाईपच आधी तुम्ही याला सॉल्व करून बघा किती टाईम लागते तर, आणि मगच व्हिडिओला बघा. एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायसाठी सुद्धा लास्टमध्ये दिला राहील, ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण हे प्रॉब्लेम. तो आता इथे 4 एक वेळा आहे, इथे 2 वेळा आहे, इथे 3 वेळा आहे, इथे 4 वेळा आहे आणि इथे 5 वेळा आहे. तर हे मी ट्रिक सांगत आहे कसं सॉल्व करायचं आहे. तर बस 4 ने मल्टिप्लाय करत न्यायचा. इथं जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 पंच 20 होईल, 2 बाकी राहील. इथं जर केलं 4 चौक 16 आणि 2 18 8, हातचा आला 1. इथं 4 ने मल्टिप्लाय केलं 4 त्रिक 12 आणि 1 1303, हातचा आला अगेन 1. इथं 4 ने मल्टिप्लाय करा 4 2 8 आणि 1 9, आणि इथं 4 ने मल्टिप्लाय करा 4 1 4. म्हणजे याची ॲडिशन झाली 49,380 है ना. ऑप्शन बी किंवा ऑप्शन 2 म्हणू आपण याला. तो आता हे तर आपण नंबर एकसारखे घेतले, 1 2 3 आले आहे ना. पण जर समजा ॲट रँडम आले, म्हणजे 6 3 वेळा आहे इथं है ना, इथं 4 वेळा आहे, इथं 2 वेळा आहे, इथं 1 वेळा आहे आणि इथं किती वेळा आहे रे, 5 वेळा आहे. तो एक लक्षात घ्या, सर्वात जास्त वेळा जिथं असेल तिथून आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये यायचं आहे सरळ सरळ. ठीक आहे, आता इथं जर 6 ने मल्टिप्लाय केलं 6 पंच 30 0, आजचे आले 3. ठीक आहे, मग 4 वाला पकडा 6 चौक 24, 24 आणि 3 27, मग आले 2. इथं 6 ने करा साइन त्रिक 18 आणि 2 20 0, हातचे आले 2. हा साइन 2 12 आणि 2 14 4, हातचा आला 1 आणि 6 1 6 आणि 1 किती रे 7. म्हणजे आन्सर झाला 74,000 है ना. 74070, 74,070. ठीक आहे, तो हे आन्सर झालं. आता असाच एक क्वेश्चन मी तुम्हाला करायसाठी देत आहे. ठीक आहे, ज्याचा आन्सर जे आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आपण आन्सर बघू. लास्ट त्याचा आन्सर होतं 7. थँक्यू.